हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर इकडं बघा आमचे साहेब कसं पांढरे कपडे घालून तयार झाले. ते धुवायला एवढा प्रॉब्लेम होता, त्यांना काय माहिती पांढरे का शर्ट आवडतात. असो, मस्तपैकी असं निघालेलो आम्ही बाहेर. तर छान वाटत होतं बाहेर. आमच्या इकडे रिमझिम पाऊस आहे आणि थोडं रस्त्यात गेलो आणि एवढा जोरात आला, म्हणजे थोडंसं जोरात आलं. मी एवढी नाजूक आहे ना, थोडं पण भिजले तर मी आजारी पडते. मग आहोनी म्हटलं थोडं थांबूया, इकडे जास्त पडतोय पण काय माहिती ब्लॉगमध्ये नाही दिसत एवढंच का. असो, मग इकडे लय भारी पाऊस रिमझिम रिमझिम चालू होता. थोडा वेळ तिकडे थांबलो आणि थोडं पुढं आलो तर तिथं पाऊसच नाही होता. काय निसर्गाची ते नाही काय सांगायचं, तेवढ्या तिकडचाच पट्टा पाऊस होता. पुढं आलं तर एकदम कोरडा कोरडा फक होतं. आणि मग आमचा लंचचा दिवस होता, म्हणजे लंचचं फिक्स झालेलं की जायचं बाहेरला लंचला म्हणून. तर मग आमच्या इथं खूप फेमस असं गावठी बेत असं गोखले मळा म्हणून आहे तिकडे आमच्या आळंदी साईडला. मग तिकडं आम्ही गेलेलो लंचला. तर बघू शकता कसला भारी व्ह्यू आहे. नंतर तर खूप भारी आहे. मग आमचं इकडं चालू होतं काय मागवायचं. तर आम्ही खाणार होतो एकदम महाराष्ट्रीयन थाळी, बेसन पिठलं भाकरी. आम्ही पिठलं भाकरी खायला पण बाहेर जातो. तर एक नंबर असा मेन्यू होता. आणि तिकडं नाही का पंक्तीत कसं वाढतात तिथं तसं वाढतात पाहिजे ते. तर इकडं मस्तपैकी भाकरी थोडीशी जाडी होती पण एक नंबर असा मेन्यू होता. भज्जे वगैरे, कांदा, हे बघा असं वाढतात जे पाहिजे ते. किती पण खावा, 350 रुपयामध्ये प्लेट. एवढं भारी असतं ना जेवण एक प्लेटला बरं का. तर इकडे छान असं बेसन भाकरी होते. ना इकडचं बेसन, इकडे ठेचा, वाव एक नंबर. मटकीची भाजी आणि खूप काय पाहिजे ते खाऊ शकता. तर हे बघा गोडामध्ये श्रीखंड होतं आणि एवढ्या साऱ्या भाज्या, कढी, ते मटकीची उसळ होती बरं का. मटकीचा रस्सा पण मला एवढा खास नाही वाटला. छान होता असं जेवण. आमचे गप्पा मारत मारत जेवण चालू होतं. तर राहू विचारत होते छान आहे का, म्हटलं हो खूप छान आहे. मग एकदम छान बेसन होतं खरं सांगू. आणि इकडे जेवायचं काम चालू होतं आणि मग मला थालीपीठ खायची खूप इच्छा झाली होती. तिकडं खूप असं फेमस थालीपीठ भेटतं, तुम्हाला काय सांगू. एकदम ठेचा, लोणी एक नंबर असं भेटतं. पण त्या प्लेटमध्ये नाही भेटत बरं का. महाराष्ट्रीयन थाळी वेगळं मागवायला लागतं. आणि ते थालीपीठ फक्त भेटतं 150 रुपयाला एक. एवढं टेस्टी असतं ना, फक्त 150 रुपयाला एवढं टेस्टी. हे असं स्वर्ग आहे. ह्याच्यावर असं लोणी टाकायचं, वाव एक नंबर असं थालीपीठ होतं. एवढं घसभरून खाल्लं. हे बघा थालीपीठ संपत नव्हतं. लोणी, ठेचा आणि लोणच्या सोबत OMG एक नंबरच होतं. मग हे सगळं झालं, मग लगेच भात मागवला. ह्याच्यावर तुपाची धार आणि इंद्रायणीचा भात असतो एक नंबर, एकच नंबर. वावलंय भारी होतं जेवण. आणि एवढं जेवलं आणि मग पाण्याची बॉटल, आम्ही बाहेरचं पाणी नाही पीत बिसलेरीशिवाय. तर जाऊ द्या मग म्हटलं पाणी वगैरे पिलं आणि एक नंबर अशा व्ह्यूमध्ये तिथं जेवण झालं ना. असं आहे तिकडे झोपायला खाट आहेत, त्याच्यावर आपण झोपू शकतो. इकडं मैत्रिणी वगैरे ट्रिपला पण येऊ शकतात. असं वाटतं आपल्या बापाचं शेत आहे. खरंच असं वाटतं नाही का. इकडं झुला पण आहे, आपण इकडं झुला पण बसू शकतो. आणि तिकडे एक मैत्रिणी आल्या होत्या त्यांची ट्रिप घेऊन, आणि मी झुल्यावर बसले, नाव बसलेत माझ्यापासून 2 कोस लांब. तर त्यांचं असंच असतं. माझा नवरा नुसता फोनमध्ये बिझी असतो. कामाचे फोन काय माहिती कशाचे असतात. जाऊन द्या मग तिकडं. मी इकडं झुला एन्जॉय केला आणि मग ते तिकडं त्यांच्या फोनमध्ये, मी माझ्या फोनमध्ये बिझी. आणि असे व्ह्यूचा वाव काय भारी वाटत होतं. खरंच बापाच्या शेतात गेल्यासारखं वाटत होतं. आणि ह्या मैत्रिणीच्या बघा ना इकडं खूप मस्ती चालली होती. एक नंबर अशी मस्ती चालू होती. मग त्यांना म्हटलं ठेवा फोन साईडला, नुसतं कुठं बघल तिकडं फोन असतो असं तसं. मग त्यांच्यासोबत थोडेसे गप्पा वगैरे केल्या. गॉसिप चालू होते आमच्या असं तसं. आणि मग म्हटलं चला एक नंबर रील्स वगैरे बनवून घ्यावं. रील्स पण काढून घेतली. खूप भारी वाटत होतं. घरी तर जायची मला इच्छाच नाही होत होती. काय सांगायचं. हा खाट तर एक नंबरच आहे. मी खाट घेणार आहे असं माझ्या घरी. तर इकडं मग हे बघा कसे झाडे आहेत, एक नंबर बागायत आहे. जेवायचं तिकडे जाऊन थोडंसं असं फिरायचं, म्हणून मी म्हटलं चला आज सुट्टीचा दिवस असा एन्जॉय केला. थोडा वेळ इकडं तिकडे केलं, थोडंसं झोपा पण काढल्या. हे बघा छान वाटत होतं असं नाही का. एक नंबर रिलॅक्स वाटत होतं. आहोत तिकडच्या खाटावर, मी माझ्या खाटावर. असे आम्ही छान एन्जॉय केलं. काय सांगू राव तुम्हाला, किती दाखवू असं वाटत होतं. पण थोडंसं आपले म्हणजे व्हिडिओसाठीच कशाला म्हणून थोडंसं मी इकडं तिकडं केलं. मग नंतर झोप वगैरे झाली. हे बघा कसलं भारी वाटत होतं आहे ना, बाबाच्या बॅगेत झोपल्यासारखं. मी तर अशी मस्तपैकी पसरून झोपले होते बाबा. काय आपण लाजत बेजत नाही बरं का. तर चला मग इकडं ब्लॉगिंग वगैरे झालं. बघा आमच्या आहो किती फोनमध्ये बिझी आहे तुम्हाला सांगते. एवढी सुंदर बायको असून पण आहो आमची एवढी फोनमध्येच बिझी असतात, काय सांगायचं. जाऊन द्या म्हटलं ते तिकडं, मी माझं इकडं. मग फायनली इकडं थोडा वेळ इकडं तिकडं सगळ्या
व्ह्यूचा तुम्हाला दाखवला आणि मग निघालो घराकडे. तर चला म्हटलं किती वेळ बसायचं नाही का, पाऊस येईल नंतर अंधार पडल्यावर. मग खूप सारं मी बाहेर गेलं ना माझ्यासोबत बाटल्याच बाटल्या दिसतील, कारण की मी स्किनसाठी खूप सारं पाणी पिते. पाणी एवढं पिते की पाणीच काय सांगायचं, खूप सारं पाणी पिते. आणि मग निघालो, बिलिंग वगैरे केली. तिथून थोडासा बडीशोप खाल्लं आणि बघा मी तर एकदम एवढा चमचा भरून घेतला होता, कशाला सोडायचं फुकटचं. मग इकडं सगळं भेटतं बरं का, खारुड्या कुरड्या एकदम गावाकडल्यासारखं टेस्ट असते. मी काय ते घेतलं नाही मी, कारण की मी बनवते घरी. तर मी खूप सुगरण लेडीज आहे. तर जाऊन द्या म्हटलं, मग घेतली आपली बिल्लोर आणि निघालो घराच्या रस्त्याला. तर चलो, कसा वाटला व्ह्यू नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू. बाय.